क्या किसी मुख्यमंत्री का जन्मदिन लोगों के इलाज का जरिया बन सकता है? महाराष्ट्र के धुले जिले के पिंपलनेर में ऐसा ही नजारा देखने को मिला, जहां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर सुहरी हॉस्पिटल, आदित्य फाउंडेशन और मुख्यमंत्री मेडिकल असिस्टेंस फंड सेल के संयुक्त तत्वावधान में विशाल पब्लिक हेल्थ कैंप आयोजित किया गया। इस कैंप में पिंपलनेर सहित आसपास के ग्रामीण क्षेत्रों से पहुंचे बड़ी संख्या में मरीजों की शुगर, ईसीजी, लिपिड प्रोफाइल, हृदय रोग, सीरम यूरिक एसिड, गायनेकोलॉजी, ऑस्टियोपोरोसिस सहित कई महत्वपूर्ण स्वास्थ्य जांचें पूरी तरह निःशुल्क की गईं और जरूरतमंदों को मुफ्त दवाइयां भी वितरित की गईं। डॉक्टर जितेश चौरे ने बताया कि जिन मरीजों को सर्जरी की आवश्यकता होगी, उन्हें विभिन्न सरकारी योजनाओं के माध्यम से निःशुल्क ऑपरेशन की सुविधा भी उपलब्ध कराई जाएगी। कार्यक्रम की सबसे खास बात ये रही कि पिंपलनेर नगर परिषद की पहली नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे ने स्वयं मरीजों की जांच कर उनका स्वास्थ्य परीक्षण किया और चिकित्सकीय सलाह दी। इस अवसर पर कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर दीपक शिंदे, ऑर्थोपेडिक विशेषज्ञ डॉक्टर कोमल अहिर राव, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर जीवन शर्मा सहित कई विशेषज्ञ डॉक्टर और गणमान्य नागरिक मौजूद रहे। स्थानीय लोगों ने इस जन कल्याणकारी पहल की सराहना करते हुए कहा कि मुख्यमंत्री के जन्मदिन पर स्वास्थ्य सेवा को समर्पित ये आयोजन समाज के लिए प्रेरणादायक और बेहद लाभकारी साबित हुआ। पेपर फुटी होत आहे, त्यामुळे जे विद्यार्थ्यांचा आत्महत्या केली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी टी परीक्षा आहे त्या संदर्भातही जो पेपर फुटला आहे त्यालाही त्या टी परीक्षेचा जे विद्यार्थी होते किंवा जे शिक्षक होते त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी आमची एक शासनाला विनंती आहे। त्याचप्रमाणे जे दिल्ली येथे सोनम वांगचुक यांचे चालू असलेले धरणे आंदोलन आणि अन्य काही आंदोलन जे चालू होतं याला समर्थक म्हणून आम्ही आज इथे निवेदन दिले आहे। नाही मिळाला तर जर शासनाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरू, आंदोलने करू आणि मोठ्या यापेक्षा मोठ्या गोष्टी करू। हेच आहे की त्या गरीब मुलं जे आहे त्यांनी MP म्हणजे नीट पेपर दिला आणि तो लीक झाला, त्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पेपर लीक झाला हे सरकारला कळलं तेव्हा त्यांनी एकही कॅबिनेट बोलवली नाही आणि यावर त्यांनी एकही वेळा चर्चा केली नाही। तर हे का? त्यात तुमचा हात आहे का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा म्हणून मला ते काय बोलणार? त्यांचं बरोबर आहे, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायलाच हवा, कारण की 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे आणि हा नीटचा पेपर 2024 एक वेळा लीक झाला आणि हा दुसऱ्या वेळा लीक झालेला आहे। पुन्हा होण्या अगोदर आम्ही हे पाऊल उचललं आहे की पुन्हा हा नीट पेपर लीक होण्याऐवजी तुम्ही हा राजीनामा द्यावा। हिंगणघाट या आम्ही आंदोलन आज जे इथं आलेलो आहोत आम्ही या निवेदनात एकच गोष्ट होती की TAT CAT नेट परीक्षा जे फुटले ते फुटायला नको होते आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली त्याचा जिम्मेदार कोण राहणार? ज्या आईवडिलांनी एवढे पैसे लावून घर विकून त्या पोरांना नीटचे पेपर द्यायला लावले, त्यासाठी हे नीट पेपर रद्द करत असेल तर मग याचं काय? याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं आणि रस्त्यावर उतरू आणि हा मोठा मोर्चा राहील, एवढेच मी बोलतो। धन्यवाद। त्या संदर्भात असं होतं की तिथं जे मोर्चा चालू आहे त्यांच्या संदर्भात आम्ही केलेला आहे, पण समर्थक केलेला आहे की त्यांच्या जो अन्याय होऊन राहिलेला आहे, जसं धर्मेंद्रजी दिपके आहे, अभिजित दिपके आहे सॉरी, आणि जे सोनम वांगचुक जे आहे त्यांना असं उचलून नेलं म्हणजे हे लोकशाही नाही राहिली, हिटलरशाही राहिली आहे। त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे। अजूनपर्यंत एकही नेता तिथं भेटायला नाही आलेला। त्यांनी समस्या समजून घ्यायला पाहिजे नव्हतं, बोलायला पाहिजे नव्हतं, पण असं कुठल्या नेत्याला कुणाला सांगून त्यांना उचलून असं बेजबरीनं नेणं हे बरोबर नाही आहे। तर असं हे वागता नाही आलं पाहिजे आणि समोर हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि आम्हाला मुलांना न्याय मिळाला पाहिजे लवकरात लवकर। अगर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू। धन्यवाद।